लोणार येथे योगा महोत्सवचे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले उद्घाटन। आंतरराष्ट्रीय योग दिवसाला 75 दिवस शिल्लक असताना योगाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्दिष्टातून केंद्रीय आयुष बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या काठावर करण्यात आले होते। या योगा महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला आयुष विभागाच्या सहसचिव मोनालिसा दास, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी प्रवीण दवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह माजी आमदार संजय रायमुलकर उपस्थित होते। योगा अभ्यासामधील त्रिकोणासन यामध्ये एकाच वेळी 6000 लोकांनी योगासन केल्याप्रकरणी एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे, अशी घोषणाही यावेळी करण्यात आली व या संदर्भातील प्रमाणपत्र केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांना देण्यात आले। यावेळी योग साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आपल्या सर्वांना माहित आहे की 21 जून हा संपूर्ण जगामध्ये योग दिवस म्हणून साजरा केला जातो आणि विशेष करून आपल्या भारतामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या 21 जूनच्या अगोदरचे जे 100 दिवस असतात त्या 100 दिवसामध्ये आपण काउंटडाऊन कार्यक्रम करतो। ते 100 दिवसामध्ये देशातल्या 100 मोठमोठ्या शहरामध्ये हे कार्यक्रम होतात। त्यामध्ये आमच्या आयुष मंत्रालयाची जी राष्ट्रीय योग संस्थान आहे त्या माध्यमातून 4 मोठे काउंटडाऊन कार्यक्रम होतात। एक 21 जूनच्या 100 दिवस अगोदर, एक 75 दिवस अगोदर, 50 दिवस आणि 25 दिवस। त्यातला हा 75 दिवस अगोदरचा काउंटडाऊन कार्यक्रम आपल्या लोणार येथील जे जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि फार मोठं महत्व आपल्या लोणार शहराला सुद्धा आहे। अनेक पर्यटक जगभरातून या ठिकाणी येतात। या ठिकाणावर हे नियोजन घेण्याचं आम्ही नियोजन केलं आणि आज मला आपल्या सांगायला अतिशय आनंद होतो की आज एकाच वेळेस या ठिकाणी 6000 पेक्षा जास्त लोकांनी योगाभ्यास, योग साधना या ठिकाणी केलेली आहे आणि त्यामध्ये त्रिकोणासन नावाचं जे आसन आहे ते आसन एकाच वेळेस 6000 पेक्षा जास्त लोकांनी केल्यामुळं आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपल्या या लोणार शहराची नोंद झालेली आहे। गर्दी करू नये, कृपया खाली उतरावं।